नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? लाईक फ्रॅक्शन, अनलाईक फ्रॅक्शन, पुन्हा लाईक फ्रॅक्शनचं हे अनलाईक फ्रॅक्शनचं लाईक फ्रॅक्शन मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे सुद्धा आपण बघितले. आता मित्रांनो, या व्हिडिओचा मेन टॉपिक काय आपलं बघा, कंपेअरिंग फ्रॅक्शन्स. म्हणजे सर्वात महत्वाचं तुमच्या 5वी मध्ये काय महत्वाचं असेल तर हे महत्वाचं बघा, कम्पेअर करायचं. काय? फ्रॅक्शन कम्पेअर करायचं. कम्पेअर म्हणजे मित्रांनो तुलना करणं. काय करणं? तुलना. कोण मोठं, कोण लहान, कोण मोठं, कोण छोटं. बरोबर कळतं ना तुम्हाला? लहान मोठं कळतंय ते आपल्याला ठरवायचे किंवा कोणता फ्रॅक्शन लहान मोठा. आपल्याला सिंपल माहिती मित्रांनो, काय तुम्हाला दोन संख्या दिल्या मी, किती? 4 आणि 6. बरोबर 4 आणि 6 मध्ये तुम्ही सांगू शकता का नाही 4 लहान आहे 6 मोठे आहे. असंच आपल्याला फ्रॅक्शनचं सांगायचंय. कोणता अपूर्णांक मोठा, कोणता अपूर्णांक लहान, कोणता फ्रॅक्शन ग्रेटर, कोणता फ्रॅक्शन स्मॉलर. बरोबर एवढंच करायचे. त्यासाठी आपल्याला 3 पॉइंट आहेत मित्रांनो. लाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्यांचा छेद समान असतो, ज्यांचा डिनॉमिनेटर सेम असतो ते लाईक फ्रॅक्शन बघायचे, त्यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचे. नंतर फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर म्हणजे ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर सेम असतो, ज्यांचा अंश एकच असतो, सारखा असतो, त्यांचं पण कंपॅरिझन बघायचंय. आणि पुन्हा आहे अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे ज्यांचा डिनॉमिनेटर सेम नाही ते म्हणजे अनलाईक फ्रॅक्शन, त्यांचं पण आपल्याला बघायचं आहे कंपॅरिझन. पहिल्यांदा मित्रांनो आपण लाईक फ्रॅक्शन पासून सुरुवात करूया. चला काही उदाहरण देतो बघा. लाईक फ्रॅक्शन माहिती तुम्हाला, ज्यांचा डिनॉमिनेटर सेम असतो. चला बघा, 4/6 किती? 4/6 आणि पुन्हा दुसरा आहे 5/6. बरोबर मित्रांनो, सिंपल आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये काय असतं विषय तुम्हाला आता मी आकृतीच्या सहाय्याने आधी समजून सांगतो. बरोबर बघ, चला एक आकृती काढूया आपण. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, दिलेल्या फ्रॅक्शन आकृती कशी काढायची बघा. किती पार्ट आहे तिथं? हे या फ्रॅक्शनची आकृती ही आणि या फ्रॅक्शनची आकृती ही. समजा इथे किती पार्ट आहेत? 6. बेस म्हणजे तेवढे पार्ट काढायचे बघा. 6 पार्ट काढूया आपण. समजा 5 पार्ट आहेत. बरोबर आणि इकडे ही 6 पार्ट आहेत. 1 2 3 4 5 6. पुन्हा इथं पण 6 काढूया. 1 2 3 5 6. बरोबर. आता मित्रांनो बघा, आता 6 पैकी किती पार्ट आहेत? इथं 4 आहेत. मग मी 4 ला शेड करणार, रंगवणार. बरं का, केलं मॅडम? बघा इथं 6 पैकी किती? 5 आहेत. चला 5 ला आपण रंगूया. मित्रांनो बघा, आता तुम्हाला आकृतीमध्ये दिसते का नाही बघा, 4/6 वाल्यापेक्षा 5/6 वाली आकृती मोठी आहे. बरोबर का? फक्त तुम्ही काढताना होईल समान भाग काढायची. तर फळ्यावर तेवढं काढता येत नाही म्हणून मी थोडं जरा जास्त झाले. मित्रांनो बघा, ही आकृती मोठी आहे का ही आकृती मोठी आहे? बघा इथले पार्ट जास्त मोठे आहेत का इथले आहेत? बघा इथलीच आकृती मोठी आहे म्हणून आपण ह्याला काय करणार? मोठं करणार. म्हणजे 5/6 इज ग्रेटर दॅन 4/6. म्हणजेच 5/6 हा अपूर्णांक 4/6 पेक्षा मोठा आहे. आता मित्रांनो हे आकृतीवरून समजलं आपल्याला. बरोबर का? आता आपण थेट आता गणितामध्ये कसं प्रत्येक वेळेस आकृती काढू शकतो आपण? नाही काढू शकत. बरोबर. मग आता बघा 4/6 आणि 5/6 दिले. मित्रांनो जेव्हा आपल्या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा त्यांचं कंपॅरिझन करताना फक्त त्यांचा न्यूमरेटर बघायचा. बघा इथं दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे, फक्त त्यांचा न्यूमरेटर बघा. ज्याचा न्यूमरेटर मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा 4 मोठे का 5 मोठे? 5 मोठे, म्हणून हे तोंड 5 कडे करायचं. म्हणजे 5/6 अपूर्णांक 4/6 पेक्षा मोठा आहे. आणखी एक उदाहरण घेऊया मित्रांनो. बघा चला, 2/5 आणि 1/5. आता मित्रांनो बघा दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, हे लाईक फ्रॅक्शन आहेत. मग काय बघणार आपण? त्यांचा न्यूमरेटर बघणार किंवा अंश बघणार. कुणाचा अंश मोठा आहे मित्रांनो? 2/5 चा अंश मोठा आहे म्हणून मी याचं तोंड इकडे 2/5 कडे करणार. म्हणजे 2/5 मोठा आणि जे लहान तोंड असतं ती जो लहान असतं त्याच्याकडे असतं 1/5 लहाना. हा झाला ग्रेटर, हा झाला स्मॉलर, हा झाला ग्रेटर, हा झाला स्मॉलर. आणखी एक उदाहरण बघूया मित्रांनो. बघा 13/15 आणि 12/15. आता मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत
मग काय बघायचं त्यांचा फक्त न्यूमरेटर बघायचा, एवढंच बघायचं. मग कुणाचं न्यूमरेटर मोठा आहे मित्रांनो? 13/15चा, मग त्याला मोठं दाखवायचं. बरोबर. आता मित्रांनो छेद समान असले, डिनॉमिनेटर इक्वल असले तर एकदम सोपं असते आपल्याला कोणता अपूर्णांक मोठा आणि कोणता अपूर्णांक छोटा. काय त्याचे फक्त न्यूमरेटर बघायचा, त्याचा अंश बघायचा. आता मित्रांनो दुसरं काय बघा, फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर, म्हणजे ज्या फ्रॅक्शनचा न्यूमरेटर इक्वल आहे, इथं काय डिनॉमिनेटर इक्वल होते बघा, 6 6 6 6 15 15, पुन्हा इथं 5 5. आता आपल्या या पॉइंट मध्ये न्यूमरेटर इक्वल आहे, डिनॉमिनेटर इक्वल नाहीत. चला ते पण बघूया आपण. समजा बघा 2/3 2/4 2/5 बरोबर आहे मित्रांनो. कोमा कोमा देऊ. पहिल्यांदा आपण आकृतीच्या सहाय्याने समजून घेऊया. बघा समजा एक भिंत आहे, हे भिंत आहेत बरं का, ती उदाहरण समजून घ्या फक्त, उदाहरण दाखल. समान साईजच्या भिंतीत काय, ह्या तिन्ही भिंती समान साईजच्या. पहिल्यांदा किती तुकडे केलेत त्याचे? 3 तुकडे केलेत. किती? मग आपण 3 तुकडे करूया. चला 3 तुकडे केले. पुन्हा किती केले? 4 तुकडे केलेत. मग आपण 4 करूया. केले 4 तुकडे. पुन्हा किती केलेत मित्रांनो? 5 तुकडे केलेत. चला 5 करू. झाले 5 तुकडे. भिंती ऑलरेडी समानच आहेत बरं का ह्या, पण त्यांचे तुकडे कसे केले? अपूर्णांकासारखे. बघा 3 मधले किती केलेत? पहिल्यांदा 3 केलेत, पुन्हा 4 केलेत, पुन्हा 5 केलेत. पण आता 3 मधले किती बांधून झाले? तर 2 बांधून झाले. समजून घ्या, बांधून रंगवून काही पण असू त्याचं काय अडचण नाही बरं का. किती? 3 पैकी 2 झाले. झाले 3 पैकी 2. पुन्हा 4 पैकी 2 झालेत. बघा 4 पैकी 2. आणि पुन्हा काय म्हणते? 5 पैकी 2. किती? 5 पैकी 2. बघा मित्रांनो, आता नीट बघा कोणता अपूर्णांक मोठा दिसतो. बघा इथं तुम्हाला इथं शेडेड रिजन कमी होता, बरोबर आहे का, म्हणून हा अपूर्णांक मोठा झाला. इथं शेडेड रिजन जास्त आहे. बघा बरं कुठं रंगवलेला जास्त आहे. बघा निरीक्षण केलं तर सर्वात जास्त मोठा इथं दिसतो 1 नंबरला. बरोबर, सर्वात जास्त इथं आहे. बघा बघा नाही कुठे पुढे, ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यानंतर थोडा कमी आहे 2 नंबरला. बरोबर, आणि पुन्हा सर्वात कमी बघा ह्याच्यापेक्षा कमीच आहे का नाही, म्हणजे हा 3 नंबरला. बरोबर. आता ह्यांचे अपूर्णांक मी साईडला लिहून दाखवतो. बघा किती आहे? 3 पैकी 2 म्हणजे 2/3. पुन्हा हे किती? 4 पैकी 2 म्हणजे 2/4. आणि हा 5 पैकी 2 म्हणजे 2/5. आता मित्रांनो मला सांगा, हा सर्वात मोठा आहे का? सर्वात मोठा. मग मी किती लिहिणार? 2/3 लिहिणार. हा सर्वात मोठा, पण कुणापेक्षा? 2/4 पेक्षा मोठा. बरोबर का. पुन्हा 2/4 हा याच्यापेक्षा पण मोठा आहे का नाही, मग मी 2/4 ला 2/5 पेक्षा मोठा दाखवणार. म्हणजे मित्रांनो या तिघांमध्ये काय झालं बघा, 2/3 सर्वात मोठा आहे, पुन्हा 2 नंबरला 2/4 आहे, आणि सर्वात लहान कोणता झाला? 2/5. हा काय झाला मित्रांनो? ग्रेटेस्ट झाला. पुन्हा हा काय झाला? स्मॉलेस्ट झाला. सर्वात लहान हा झाला. आता तुम्हाला लक्षात काय आलं मित्रांनो? बघा सर्वांचे न्यूमरेटर सेम आहेत. सर्वांचे न्यूमरेटर काय? सेम आहेत, पण प्रत्येकाचा डिनॉमिनेटर वेगळा आहे. मग याच्यावरून आपण कन्क्लुजन काय काढायचे मित्रांनो? बघा जेव्हा फ्रॅक्शनचा न्यूमरेटर सेम असतो, जेव्हा फ्रॅक्शनचा अंश सारखा असतो, तेव्हा त्याचे डिनॉमिनेटर बघायचे, आणि ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. उलट आहे बघा, ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा. बघा सर्वात मोठा दाखवला का नाही, आणि ज्याचा डिनॉमिनेटर सर्वात लहान सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान. बघा लहान तोंड कोणाकडे? 2/5 कडे. कळालं का? म्हणजे जेव्हा दिलेल्या फ्रॅक्शनचे न्यूमरेटर सेम असतील तेव्हा त्यांचा आपण डिनॉमिनेटर बघायचा, आणि डिनॉमिनेटर जर लहान असेल तर तो अपूर्णांक मोठा, आणि डिनॉमिनेटर सर्वात मोठा असेल तो अपूर्णांक सर्वात छोटा. कळालं मित्रांनो? आता आणखी एक उदाहरण घेऊ याच्यामध्ये आपण. उदाहरण मी सांगतो तुम्हाला बरं का मित्रांनो. बघा आता बघा 3/7 आहे, पुन्हा 3/12 आहे, आणि 3/18 आहे.
मित्रांनो बघा, त्यांचे अपूर्णांक सेम आहेत. अपूर्णांक सेम म्हणल्यावर त्याचा आपण डिनॉमिनेटर बघायचा, बरोबर आहे. अंश सेम आहेत ना. मग बघा मित्रांनो, जो सर्वात लहान छेद असतो तो सर्वात मोठा असतो. म्हणजे 3/7 काय झाला मित्रांनो, सर्वात मोठा झाला. त्याच्यानंतर 2 नंबरला लहान कोणता असेल बघा, ज्याचा अपूर्णांक मिडलला म्हणजे ज्याचा छेद 2 नंबरला असेल बघा, किती, 3/12. आणि सर्वात लहान कोण असेल मित्रांनो, ज्याचा छेद सर्वात मोठा तो सर्वात लहान. बघा सर्वात लहान तोंड आहे का नाही, म्हणजे किती, 3/18. बरोबर मित्रांनो. आता मित्रांनो पुढला आहे अनलाईक फ्रॅक्शन. आता जे अनलाईक फ्रॅक्शन आहेत, ज्यांचे डिनॉमिनेटर सेम नाहीयेत, बरोबर आहे, पण त्यांचे न्यूमरेटर पण सेम नाहीत, त्यांना आपण अनलाईक फ्रॅक्शन म्हणतो. त्यांचं कसं करायचं बघा आता मित्रांनो, काय त्याचं कंपॅरिझन कसं करायचं ते सांगतो आता मी. चला उदाहरण घेऊया मित्रांनो, 3/5 आणि 2/7. आता याच्यामधलं कंपॅरिझन कसं करायचं मित्रांनो, बघा आपण अनलाईक फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन कसं करायचं हे मागच बघितलंय आपलं, बरोबर आहे. काय करतो आपण बघा, जर आपल्याला दोन्हीचे डिनॉमिनेटर सेम करता आले तर सोपं असते आपल्याला कम्पेअर करणं. मग त्याच पद्धतीने करूया, दोघांचे छेद समान करून करूया. कसे करायचे मित्रांनो, बघा इकडल्या 7 यांना गुणायचं आणि इकडल्या 5 या दोघांना गुणायचं, छेद समान होऊन जातात. बघा कसं, 3/5 इकडले 7 उचला, गुणाकार करा, केलं गुणाकार मित्रांनो, 7×3 = 21 आणि 7×5 = 35. मग आता इकडला अपूर्णांक उचला, 2/7, त्याला गुणायचं कुणी मित्रांनो, इकडल्या 5 चला गुणा 5 गुणलं 5 किती आलं मित्रांनो, 2×5 आणि 7×5 = 35. आता मित्रांनो बघा, 2 अपूर्णांक आलेत आपल्याला, किती, 2 अपूर्णांक. दोघांचा छेद समान आहे. दोघांचा छेद समान असल्यावर आपण काय करतो, त्याचा अंश बघतो. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग आता मला सांगा मित्रांनो, 21/35 आणि 10/35 याच्यामध्ये कोण मोठा असेल मित्रांनो, 21 वालाच मोठा असेल. मग आपण त्याचं तोंड मोठं 21 कडे करणार. पण आपल्याला विचारले त्यांनी याच्यापैकी कोणता मोठा. बघा मित्रांनो, 3/5 ला आपण 21/35 मध्ये कन्वर्ट केलं का नाही. मग त्याच्या खाली 3/5 लिहा आणि पुन्हा 10/5 कुणाचा आहे, 2/7 वाल्याचा आहे, ते त्याच्या खाली लिहायचं आणि जशाच तसं चिन्ह देऊन टाकायचं. म्हणजे 3/5 इज ग्रेटर दॅन 2/7. बरोबर. आणखी एक उदाहरण घेऊया मित्रांनो, चला. 2/3 आणि 3/4 याच्यामध्ये कोण मोठा कोण लहान ठरवायचं आपलं, हेच चालू आहे आपलं. मग आता बघा, 3 आणि 4 आपल्याला यांचा छेद समान करावं लागेल. म्हणजे काहीच सेम नाही ना यांच्यामध्ये, ना अंश सेम आहे. सेम जर त्यांचे न्यूमरेटर असते तर आपण ही पद्धत वापरली असती, त्यांचे डिनॉमिनेटर सेम असते तर आपण ही पद्धत वापरली असती. काहीच नाही म्हणलं आपल्याला छेद समान करून घ्यावं लागतील किंवा त्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घ्यावं लागतील. चला करूया काय, 2/3 ला इकडल्या 4 न गुणायचं आणि ह्या 3/4 ला इकडल्या 3 न गुणायचं. चला 2/3 गुणिले 4 गुणिले 4 किती येईल मित्रांनो, 2×4 = 8 आणि 3×4 = 12. दुसरा मित्रांनो आपण घेऊया 3/4 याला 3 न गुणूया. चला गुणिले 3 गुणिले 3 किती येईल मित्रांनो, 3×3 = 9 आणि 4×3 = 12. मित्रांनो आले का दोघांचे छेद समान, 12 मग आता ह्यांचं कंपॅरिझन करूया. काय, 8/12 आणि 9/12. मित्रांनो आता दोघांचे छेद समान आहेत. बघा दोघांचे छेद समान असल्यावर जो न्यूमरेटर मोठा, जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. बघा 8 आणि 9 मध्ये कोण मोठं आहे मित्रांनो, 9 मोठा आहे. म्हणजे याचं तोंड इकडे करायचं, बरोबर. म्हणजे आता बघा, पण आपल्याला गणितात काय दिले, 2/3 आणि 3/4. मग मला सांगा मित्रांनो, 8/12 कुणाचं आहे, 2/3 आहे. मग 2/3 मी खाली लिहिणार. पुन्हा 9/12 कुणाचं आहे, 3/4 आहे, त्याच्या खाली ते लिहिणार आणि जशाच तसं मी त्याचं सिंबल लिहून दाखवणार. बरोबर मित्रांनो. अशा प्रकारे आपण लाईक फ्रॅक्शन, पुन्हा फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर आणि अनलाईक फ्रॅक्शन कसे कम्पेअर करायचे बघितले. तरी आणखी एकदा तुम्हाला एक एक्झाम्पल मी प्रत्येकाचं घेऊन दाखवतो शेवटला, बरोबर. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सोडूया. बघा प्रत्येकाचं एक एक्झाम्पल मी दाखवतो. चला, लाईक फ्रॅक्शन म्हणजे काय, डिनॉमिनेटर सेम असतात माहिती आहे आपल्याला. चला लाईक फ्रॅक्शनचं घेतो मी, किती बघा, 7/11 आणि 10/11.
बघा छेद समान असले आपण फक्त अंश बघतो, न्यूमरेटर बघतो. कुणाचा मोठा आहे मित्रांनो? 7 का 10 मोठे? 10 मोठे, मग मी 10 कडे त्याचं तोंड करणार. पुन्हा फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर म्हणजे ज्यांचा अंश समान आहे, ज्यांचा न्यूमरेटर इक्वल आहे, तसे उदाहरण घेऊया. चला काय बघा 5/8 आणि 5/11. मित्रांनो याच्यामध्ये काय असतंय, जेव्हा तुमचे न्यूमरेटर सेम असतात तेव्हा त्यांचे डिनॉमिनेटर बघायचे. डिनॉमिनेटर ज्याचा लहान तो अपूर्णांक मोठा आणि ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो अपूर्णांक लहान. ही सिंपल पद्धत आहे मित्रांनो. जर तुम्हाला लक्षात आलं नसेल थोडं महाग वळून बघा, म्हणजे महाग रिवाइंड करून बघा. बघा कोणता मोठा आहे? ज्याचा लहान छेद तो मोठा. कळलं मित्रांनो? आणि अनलाइक फ्रॅक्शनचं आणखी एक उदाहरण घेऊया. चला मित्रांनो काय 1/4 आणि 2/5. किती? 1/4 आणि 2/5. मित्रांनो त्यांचा न्यूमरेटर सेम नाही, त्यांचा डिनॉमिनेटर सेम नाही. मग आता काय करायचं? त्यांचे डिनॉमिनेटर सेम करून घेऊया. डिनॉमिनेटर आपण कसे सेम करतो? इकडल्या अपूर्णांकाला इकडल्या डिनॉमिनेटरने आपण मल्टिप्लाय करतो आणि इकडल्या अपूर्णांकाला इकडल्या डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करतो. आपण त्याचे छेद समान करून घेतो. चला 1/4 ला कितीने मी गुणणार? 5 ने. गुणिले 5 गुणिले 5 किती येईल मित्रांनो? 5×1 5 आणि 5×4 20 आलं. आता 2/5 ला गुणूया. चला किती? 4 न गुणणार कारण इथे 4 आहे. गुणिले 4 किती येईल मित्रांनो? 2×4 8 आणि 5×4 20 आलं का मित्रांनो? आता दोन फ्रॅक्शन आहेत आपल्याला 5/20 आणि 8/20 बरोबर. मग ते आता लिहून घेऊया 5/20 आणि 8/20. मित्रांनो दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत, मग ज्याचा न्यूमरेटर मोठा तो अपूर्णांक मोठा. आता 5 आणि 8 मध्ये कोण मोठे? 8 मोठे. मग त्याच्याकडे त्याचं तोंड करायचं. मग आता आपल्याला गणितामध्ये ह्या व्हॅल्यू दिल्या, मग त्या व्हॅल्यू तशाच खाली पुट करायच्या. 5/20 कोणाचं मित्रांनो? 5/20 आहे 1/4चं म्हणजे 1/4 आणि इकडं 8/20 कोणाचं आहे? 2/5चं. मग मित्रांनो मी काय कोण मोठं आहे? इकडं मोठे. जशाच तसं लिहून टाकायचं. म्हणजे आपलं उत्तर काय आलं फायनल? 2/5 is greater than 1/4 किंवा 1/4 is less than 2/5. अशा प्रकारे मित्रांनो आपलं कंपॅरिझन संपलेलं आहे. याच्यानंतर आपला प्रॅक्टिस सेट आपण बघूया, प्रॉब्लेम सेट. मित्रांनो आता आपण ह्याच्या आधी काय बघितलं? कंपेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स, कंपेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन किंवा ज्यांचे डिनॉमिनेटर सेम होते ते आपण कंपेअर केले. त्यावर आधारित आपला प्रॉब्लेम सेट आहे तो आपण बघूया. काय प्रश्न काय म्हणतो बघा, राईट द प्रॉपर सिम्बॉल. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जे रिकामे बॉक्स दिलेत, एम्प्टी बॉक्सेस दिलेत, याच्यामध्ये ते 3 पैकी कोणतं जे बरोबर चिन्ह आहे ते वापरायचे. जे चिन्ह योग्य वाटते तुम्हाला ते वापरा. बघा आता पहिलं आहे बघा काय आपण कम्पेअर केलं ना, कोण मोठं कोण लहान. बरोबर. आता पहिलं उदाहरण इथं दिलंय 3/7, इथं दिलं 3/7. मित्रांनो इकडं पण तेच आहे, इकडं पण तेच आहे, म्हणजे दोन्ही बाजू कशा आहेत? बरोबर आहेत. बरोबर कशाने दाखवतो आपण? इक्वल टू ने. हे इक्वल टूचं साइन. दोन्ही बाजू बरोबर आहेत का नाही? 3/7 3/7 बरोबर. पुन्हा आता दुसऱ्यामध्ये काय म्हणतो बघा 3/8 आहे, इकडे 2/8 आहे. बरोबर. आता मित्रांनो दोघांचे फ्रॅक्शन कसे? डिनॉमिनेटर कसे? सेम आहेत. दोघांचे सेम आहेत. मग बघा हे काय झाले? लाईक फ्रॅक्शन. मग आपण लाईक फ्रॅक्शन मध्ये काय करतो? ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. मग आता ही मोठं थोबाड त्याच्याकडे करायचं. हे मोठं थोबाड इकडे केलं का नाही म्हणजे हा मोठा था. पुन्हा आता पुढे बघा दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच लाईक फ्रॅक्शन आहेत. मग काय करतो आपण? ज्याचा न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. मग हे थोबाड मोठं 10 कडे करायचं. हा झाला मोठा फ्रॅक्शन. त्यानंतर आता मित्रांनो चौथं घेईन बघा. चौथ्यामध्ये काय म्हणते? 5/15 आणि 10/30. मित्रांनो इथं छेदही समान नाही, इथं अंशही समान नाही. बघूया इथलं इथं काय करता येतं का आपल्याला? आपले छेद जर समान झाले तर आपल्याला उत्तर येते का नाही? लाईक फ्रॅक्शन करून बघा. छेद समान झालं किती सोपं आहे. म्हणजे छेद समान करता येईल का? बघा आपण स्टार्टिंगला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन केले होते का नाही? बघा 15 ला 30 केले त्यांनी. बरोबर आहे. मग आपण इथं 15 ला 30 करून बघू. कसं? गुणिले 2 करावं लागेल. 15 गुणिले 2 किती येईल मित्रांनो? 30 आणि वरी पण 2नच गुणवावं लागेल. 5 दुने 10. मित्रांनो किती आलं बघा? 10/30. किती आलं? 10/30. मी लिहून टाकतो. इथं किती आलं? 10/30 आणि पुन्हा हा डब्बा आणि पुढलं किती? 10/30. मित्रांनो बघा
दोघं पण सेम दिसत, 10/3 10/3 सेम म्हणजे इक्वल झाले. इक्वल म्हणजे काय, बरोबरचं चिन्ह, बरोबरचं चिन्ह. कळलं मित्रांनो. आता पुढलं पर्याय बघा, 5वं काय याच्यामध्ये मित्रांनो, दोघांचे न्यूमरेटर सेम आहेत, डिनॉमिनेटर वेगवेगळे. आपली दुसरी कंडिशन होती बघा, जेव्हा त्यांचे न्यूमरेटर सेम आहेत, जेव्हा त्यांचे अंश सेम आहेत, तेव्हा त्यांचं काय बघायचं, डिनॉमिनेटर बघायचं. ज्याचा डिनॉमिनेटर, ज्याचा छेद लहान, तो अपूर्णांक मोठा. उलट मग बघा इथं दोन्ही न्यूमरेटर सेम आहेत, मग त्यांचा छेद बघा. छेद कुणाचा मोठा आहे मित्रांनो, 9 म्हणजे हा लहान झाला, आणि 8 लहान आहे म्हणजे तो मोठा झाला, म्हणजे मोठा इकडं थोबाड. बरोबर. आता 6वं, आता सेम ते सारखंच आहे, त्याचे न्यूमरेटर सेम आहेत, मग काय, ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो अपूर्णांक मोठा. सिंपल. हे थोबाड इकडं. बरोबर. पुन्हा 7वं, 7व्या मध्ये काय, सेम तसंच आहे, न्यूमरेटर सेम आहेत मित्रांनो, मग त्यांचे डिनॉमिनेटर बघावं आपण, ज्याचा लहान तो मोठा. हे थोबाड इकडं. पुन्हा 8 बघा, आता ह्याच्यामध्ये पण तीच आहे, काय, दोघांचा न्यूमरेटर सेम आहे ना, मग त्यांचा डिनॉमिनेटर बघायचा. बघा डिनॉमिनेटर कुणाचा लहान आहे, 5चा, म्हणजे हे मोठं. आता ह्याच्या नंतरचे पण आपण एक्झाम्पल बघूया मित्रांनो. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. नेक्स्ट, आता ह्याच्या आधीचे जे एक्झाम्पल बघितले होते, एक तर त्याच्यात न्यूमरेटर सेम होता, नाहीतर डिनॉमिनेटर सेम होता, किंवा आपण सेम केले. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काहीच नाही, न्यूमरेटर पण सेम नाही, डिनॉमिनेटर पण सेम नाही. मग तुम्हाला माहिती आहे, आपण अनलाईक फ्रॅक्शनचं कंपॅरिझन करताना काय करायचो, त्यांचे छेद समान करायचो. कसे, इकडला छेद उचलायचा, हे सद्गुणाकार करायचा, इकडला छेद उचलायचा, हे सद्गुणाकार करायचा. सेम पद्धत. काय, 5/6 गुणिले इकडला छेद उचला 8, इकडला छेद उचला 8, किती, 5/8 40, पुन्हा 6/8 48. बरोबर. हे एक झालं. आता दुसरं 1/8चं करू. आता 1/8चा विषय काय मित्रांनो, इकडला छेद उचलायचा, गुणिले 6 गुणिले 6. बरोबर. 6 × 6 8 × 6 48. झाले का छेद समान मित्रांनो, 48 48. आता आपण कंपॅरिझन करू शकतो. बघा 40/48, पुन्हा दुसरं कोणतं, 6/48. मित्रांनो, छेद समान असले म्हणजे ज्याचा अंश मोठा, ज्याचा न्यूमरेटर मोठा, तो मोठा. मग 6 आणि 40 मध्ये कोण मोठं आहे, 40. मग हे थोबाड इकडं. बरोबर. मग आता हे आपण केलंय, हे कुणाचे आहेत मित्रांनो, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे, ते लिहून घेऊ एकदा. 40/48 कुणाचं इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे, 5/6चा, लिहून घेतलं. पुन्हा 6/48 कुणाचा आहे, 1/8चा. मग आता हे जशाच तसं कॉपी करायचं सिंबल. 5/6 1/8 पेक्षा मोठा आहे. 5/6 इज ग्रेटर दॅन 1/8. समजलं मित्रांनो. उत्तर आलं आपलं. म्हणजे आता मी हे उत्तर इथे लिहू का, बरोबर. आता दुसरं, दोघांचे छेदही समान नाहीत, अंशही समान नाहीत. छेद समान करून घेऊया मित्रांनो. इथं आता बघा, ह्याचा छेद उचलला, ह्याचा छेद उचलला, बरोबर आहे. पण इथं डायरेक्ट होते मित्रांनो. 6ला आपण 12 करू शकतो का नाही, सगळ्याला कशाला गुणित बसायचं, एवढा बाजार कशाला मांडायची गरज आहे. डायरेक्ट 6ला 2 न गुणलं तर 12 होते ना. चला मग गुणूया. काय, 1/6 गुणिले 2, मग वरी पण 2, किती झालं मित्रांनो, बे 1 बे, आणि हे बे सुकून 12, किती झालं, 2/12. म्हणजेच 1/6च्या ऐवजी काय येते, 2/12. आलं का. बघा आता लिहून टाकू, 5/12 आणि 2/12. मित्रांनो, दोघांचे छेद समान आहेत, मग ज्याचा अंश मोठा, ज्याचा न्यूमरेटर मोठा, तो फ्रॅक्शन मोठा. हे थोबड इकडं करूया. मग मला सांगा मित्रांनो, 5/12 मोठा आले कुणापेक्षा, 1/6 पेक्षा, मग हे मोठं झालं. त्यानंतर 11वं, सेम गणित आहे, सिंपल. मित्रांनो, छेद समान नाहीत, अंश समान नाहीत. चला छेद समान करून घेऊया. छेद समान करा, इथले इथे सोपं आहे मित्रांनो. 8ला 16 करू शकतो ना, काही अडचण आहे का, नाही. मग 8ला 16 करायला किती वेळ लागते बघा, 7/8. कसं करायचं, 16 गुणिले 2 करायचं, 8 2 16, वरी पण 2, किती होईल मित्रांनो, 7 2 14, 8 2 16. मित्रांनो, 7/8चं किती आलं, 14/16, आणि दुसरा तर ऑलरेडी 16 आहे ना, हे 14/16. मित्रांनो बघा, 14/16 14/16 म्हणजे काय आलं, बरोबर आहे. काय आलं, बरोबर. मग उत्तर काय आहे मित्रांनो, बरोबर. कळलं मित्रांनो, सिंपल. किंवा आणखी एक स्टेप तुम्हाला शेवटी आज दाखवायचं असलं, हे 14/16 कुणाच काढले, 7/8चं काढले का, आणि इकडलं 14/16 14/16 जसं इकडलं, हे काय आलं, बरोबर आलं. संपलं, खतम. आता आपण नेक्स्ट बघूया मित्रांनो. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12th. काय म्हणते बघा, 4/9
4/9. सरळ सरळ दिसतंय, दोन्ही सेम आहेत, दोन्ही सेम आहेत, दोन्ही इक्वल आहेत, म्हणजे काय आपण इक्वल टूचं चिन्ह देणार. सिंपल कळलं. पुन्हा आता मित्रांनो 5/18 1/9 छेद समान नाहीत, न्यूमरेटर समान नाही, मग काय सेम करूया. बघा 9 ला 18 करता येते का आपल्याला? करता येते, डायरेक्टच करू. कारण तुम्ही जर म्हणलं सर आम्ही 9 न ह्याला गुंताव 18 न ह्याला गुंताव तरी उत्तर येते, काहीच अडचण नाही. पण वागांनो 9 न 18 करणं सोपं, इथंच आपलं उत्तर सिंपल येते का नाही. चला करूया मग 1/9 ला 18 करूया. मग किती 2 न गुणावं लागेल, इथं पण 2 न. किती येईल? 2 बे आणि 92 18. आलं का दोघांचं 18 बरोबर. मग आता आपण कम्पेअर करूया 5/18 आणि 2/18. मित्रांनो छेद समान झालेत, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, थोबाड मोठ्याकडे. कळलं मित्रांनो? म्हणजेच काय येणार मित्रांनो? 5/18 मोठा, कारण 1/9 ची व्हॅल्यू 2/18 आहे, हे माहिती तुम्हाला. चला पुढं काय मित्रांनो, अंश सेम नाही, छेद समान नाही. चला छेद समान करून घेऊया. आता मित्रांनो 3 ला 7 करू शकतो का नाही? इथं बघा तुम्ही 9 ला 18 केले ना, आता 3 ला 7 करता येते का नाही? 7 ला 3 करता येते का नाही? मग आपण जुनी पद्धत काय 2/3 गुणिले इकडला छेद उचला गुणिले 7 गुणिले 7 बरोबर 2 × 14 3 7 21 कोमा. पुन्हा 4/7 ला पण करूया 21. कसं 7 न किती 3 उचलायची इथले 3 गुणिले 3 4 त्रिक 12 7 त्रिक 21 झाले का मित्रांनो? सेम 14/21 आणि 12/21 झाले छेद समान. छेद समान झाले म्हणजेच आता आपल्याला अंश कम्पेअर करायचे. 14 मोठे म्हणजे थोबाड मोठं बरोबर, म्हणजे हे चिन्ह इथं ठेवायचं बरोबर. झालं उत्तर आपलं. पुन्हा मित्रांनो आता 15वं गणित. 15व्या गणितात मित्रांनो छेद बी समान नाहीत, अंश पण समान नाहीत. मग आपलं काय आता 7 ला 9 करता येते का? नाही येत. 9 ला 7 करता येते का? नाही येत. मग आपली बेसिक मेथड 3/7 इकडला छेद उचलणे गुणाकार करणे. इथं गुणाकार केला मी 3 × 9 = 27 7 × 9 = 63 कोमा. पुन्हा 5/9 या 5/9 ला इकडल्या 7 न गुणणे. गुणलं का मित्रांनो? 7 न गुणलं. 5 × 7 = 35 9 × 7 = 63. आले का मित्रांनो? दोन फ्रॅक्शन आपल्याला ज्यांचे डिनॉमिनेटर इक्वल आहेत का इक्वल? बघा 27/63 आणि 35/63. मित्रांनो याच्यापैकी कोणता मोठा दिसतो तुम्हाला? 27 आणि 35 मध्ये 35 मोठा, म्हणून हे चिन्ह द्यायचं, म्हणून हे चिन्ह वरी पण द्यायचं. मित्रांनो आता शेवटचं एक्झाम्पल आहे काय बघा. तीच पद्धत 4 आणि 1 पण सेम नाही आणि छेद पण समान नाहीत. मग आपली बेसिक मेथड काय मित्रांनो 4/11 मग गुणिले कुणी करायची इकडल्या छेदानं 5 गुणिले 5. पुन्हा किती येईल मित्रांनो? 4 × 5 = 20 आणि 11 × 5 = 55 कोमा 1/5. आता इकडल्याला 5 न गुणलं, आता ह्याला 11 न गुणायचं. किती मित्रांनो? 11 × 1 = 11 11 × 5 = 55. मित्रांनो बघा दोन अपूर्णांकात आहे आपले 20/55 11/55. मित्रांनो कोणता मोठा आहे? 20 मोठा आहे का 11 मोठा आहे? 20 मोठा. म्हणून मी इथं 4/11 इज ग्रेटर दॅन 1/5. अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम सेट संपलेला आहे.